भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा केनेकर साहेब, सन्माननीय किशोरदादा शितोळे साहेब, मंत्री देसाणा, सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं आहे. परंतु त्यांनी विनंती करतो तर सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी बसून घ्या. आपण कार्यक्रमाला लगेच सुरुवात करत आहोत. भारत माता की भारतीय जनता पार्टीचा रामचंद्र की पवन सुत हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज जय श्रीराम या ठिकाणी यानंतर प्रतिमा पूजन होईल. मान्यवरांना मी प्रतिमा पूजनासाठी आमंत्रित करते. वंदे वंदे मातरम. भारतीय जनता पार्टीचा जय हो भारतीय जनता पार्टीचा जय हो भारत माता की जय वंदे भारतीय जनता पार्टीच्या प्रचार कार्यालयाचा आज उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे आणि ह्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले छत्रपती शिवाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज आपले शीर्षस्थ नेते, राजकारणातला दीपस्तंभ ज्यांना म्हणलं जाऊ शकतं असे जागेचा जो थोडा बहुत आहे तो आम्ही सगळा आजपासून बरं. ते वारंवार मिटिंगा होत आहेत, तोडगा निघत नाहीये का? असं सेन्सिटिव्ह काही चालू आहे असते काय असते. शेवटी बघा, प्रत्येक पक्षाला वाटतं की मला जास्तीत जास्त जागा मिळाली आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी त्यांची मागणी आहे, काही ठिकाणी आमची मागणी आहे. आम्ही बसून ते नीट व्यवस्थित सोडू. आम्हाला नक्की खात्री आहे की आमच्या युतीमध्ये आम्ही दोघेही एकमेकांच्या समन्वयाने करून त्याच्यामध्ये आज तोडगा निघेला सांगायचा आहे 100%. बरं. सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही नगरसेवक निवडताना किंवा त्यांना उमेदवारी देताना एक आव्हान निर्माण झालंय की हजारो फॉर्म, 100 जागा आणि त्यासोबतच जागा वाटप तो डोकेदुखी वाढणार आहे. असं आहे, एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वे करायची सिस्टम आहे. त्या सर्वेला आम्ही सगळ्या ठेवलं आहे आणि सर्वेमध्ये ज्यांची नावं असेल त्यांना एकदा मेरिटमध्ये बसून त्यांच्याशी चर्चा करून जर खूप कॉम्पिटिशन झाली तर उमेदवारांमध्ये पण आम्ही चर्चा करून नक्कीच उमेदवारी फायनल करू. आम्हाला वाटत नाही की अशा काही प्रॉब्लेम नाही, कारण भारतीय जनता पार्टी बघा तिकीट मागण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. त्याच्यामुळे त्यांनी तिकीट मागल्यामुळे काय, पण नक्की जो ज्याचे काम आहे चांगलं, जो तिकडे लोकांमध्ये जनतेमध्ये त्यांना नक्की समजा. बरं. दोन्ही नगरसेवक तुमच्या शिवसेनेचे तुमच्याकडे आलेला आहे, साहजिकच तुमची ताकद वाढलेली आहे. 50-50चा फॉर्म्युला असेल की काय अजून? मी आत्ताच भाषणामध्ये सांगितलं की आज मागच्या टर्ममध्ये आमच्या 29 नगरसेवक आणि आता आमच्या एकमेकांशी चर्चा करू. दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आलेत, मात्र तुम्ही मनसेचे काही सैनिक तुमच्याकडे देखील प्रवेश करून घेतलाय. शिंदे सेनेमध्ये पण त्यांचा अध्यक्ष गेलाय, म्हणजे मनसे एकीकडे मुंबईमध्ये वाढते तिकडे झिरो होते अशी परिस्थिती आहे. मनसेच्या लोकांना जे उद्धव ठाकरेंबरोबर युती केली ते त्यांना म्हटलं नाही आणि उद्धव ठाकरे ज्यांचा प्रवेश करून घेतला, जो पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या रशीद मामू ज्याने वंदे मातरमला विरोध केला, अशा व्यक्तीचा प्रवेश आज उभाटामध्ये झाला आणि त्याच्यामुळे
नक्कीच मनसेच्या कार्यकर्ते असो किंवा उभाटाचे कार्यकर्ते असो यांच्यामध्ये एक निराशा आहे की आपण आजपर्यंत हिंदुत्वासाठी लढत आहोत आणि आज हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या लोकांमध्ये प्रवेश केला. प्रकाश महाजन असा आरोप केलेला आहे की ज्यांनी दंगल केली होती दंगलीमध्ये ज्यांचा सहभाग होता असे रशीद मामुंदा यांनी केलेला आहे असा आरोप होतो. खरं आहे ना, त्याने शहरामध्ये ज्याच्यावर त्या काळामध्ये दंगल घडवल्याचे गुन्हे दाखल झाले होते अशा माणसाला आज उभाटाने प्रवेश केलेला आहे आणि नक्कीच अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि ज्या शहरामध्ये एमआयएम सारख्या पक्षाचा आज इथे म्हणजे सरकार आहे, ज्या हिरव्या सापाला आम्ही खेचून आज निवडून आलो त्या हिरव्या सापाला ते मोठं करतायत. 100% आम्ही एमआयएमच्या विरोधात करतो. कधी आणि किती वाजता होणार साहेब?